संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या सौर प्रकल्पाचे स्वप्न दाखवून 77 वर्षे शेतकऱ्याला 46 लाखांचा गंडा, 25 वर्ष दरमहा लाखोंचे उत्पन्न मिळवण्याचे आमिष, आरळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल। शेतजमिनीवर सौर प्रकल्प उभारून तब्बल 25 वर्ष दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरळा तालुका शिराळा येथील 77 वर्षीय शेतकऱ्याची तब्बल 46,42,022 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सुरेश गोविंद पटवर्धन वय 77 राहणार आरळा यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून रोहिणी देशपांडे आणि रुपेश रेड्डी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2023 या कालावधीत संशयितांनी पटवर्धन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला। त्यांच्या शेतजमिनीवर सुमारे 3,67,20,000 रुपयांचा सौर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या प्रकल्पातून पुढील 25 वर्ष दरमहा सुमारे 4,36,000 रुपये उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवण्यात आलं। प्रकल्पासाठी शेतजमिनीचा 7/12 उतारा व इतर कागदपत्रे ईमेलवरून मागून घेण्यात आली। सुरुवातीला 3 एकर जमिनीच्या शुल्कापोटी एकरी 13,000 रुपये भरण्यास सांगण्यात आले। त्यानंतर विविध कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुगल पे, फोन पे तसेच रोख स्वरूपात पैसे मागून घेण्यात आले। अशा प्रकारे पटवर्धन यांच्याकडून एकूण 46,42,022 रुपये घेण्यात आले। मात्र पैसे घेतल्यानंतर सौर प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू करण्यात आलं नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पटवर्धन यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत।